ऑल दी मुंबई हिटर्स इन दी हाऊस, अमेय चव्हाण स्पेशली यू. खूप लोक म्हणाले की मुंबई सीझन मधनं बाहेर गेली आहे, काय वाईट परफॉर्म केलंय, काय कॅप्टन्सी, काय बॅटिंग, काय फिल्डिंग, काय बॉलिंग. पण काल मुंबईने दाखवलंय मुंबईने कशा पद्धतीने 2027च्या IPL ची सुरुवात केलेली आहे. आणि हाच स्टार्ट हवा होता मुंबईला पुढच्या वर्षीसाठी, आणि मुंबईने काल दिलेला आहे तो. यावर्षी पण असाच झालेला, पहिली मॅच जिंकून पण नंतर जे काही झालं ते बघावलं गेलं नाही यावर्षी आपल्याला. ते तर मागचं वर्ष होतं, माझं लक्षात पण नाही हे वर्ष. डेलुलू मी 27 मध्ये सुरू झालो खेळायला, मुंबईने ऑलरेडी मॅच जिंकलेली 27ची. क्या बात आहे. शिरेशी, एवढे वाईट दिवस येतील मुंबईवर वाटलं नव्हतं मला. तुला हे सगळं बोलावं लागतं स्वतःला, काय म्हणतात, सांत्वन करण्यासाठी स्वतःच. आता कुठे चांगले दिवस बघायला लागलेत हे, आणि आम्हाला वाईट दिवसांची. कोण हे तुम्हीच RCB वाले. शी 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 शी. मग तुझी सेकंड टीम, तुझी टीम कोणती? तुझी फर्स्ट टीम मुंबईत नाही मला माहिती. तुझी फर्स्ट टीम कोणती? माझ्या फर्स्ट टीम 2 आहेत, चेन्नई आणि मुंबई. मी RCB तरी चालली असते रे, मला चेन्नई सिरियसली. शी प्युअर हेटर आहेस रे तू. चेन्नई स्टँडच नाही करत मुंबईच्या पुढे. 3 फायनल्स त्यांना आपण हरवलेत ब्रो, इट्स इनफ. आणि दुसरी गोष्ट, मुंबईसाठी सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन कालच्या मॅचवर येऊ का आपण? नाही, हीच लिंक देतो मी. मुंबईसाठी आज सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन एकच टीम होती, ती म्हणजे किंग्स 11 पंजाब उर्फ पंजाब किंग्स उर्फ प्रीतीचे लाडले. सो हीच टीम होती जी मुंबईला सतत जास्ती हरवत होती. 18 आणि 17 हा त्यांचा रेशो होता, पण काल मुंबईने इक्वल केलेला आहे तो. आणि आपण आता येऊया कालच्या मॅचवर. वा, इंट्रो दिलेला आहे भावाने. तर कालची 2025 पासून पहिली मॅच जिंकली मुंबईने पंजाब विरोधात, आणि पंजाबने काल पहिली बॅटिंग करून 200 रन टाकलेत. काल टॉस कोण जिंकलं पाहिजे? काल टॉस जिंकली मुंबई. काल बाय द वे टॉसला इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे. काय? ना पांड्या, ना सूर्या, ना रोहित, ना अंबानी. कॅप्टन्सीला आले होते जसप्रीत बुमरा. येस, आणि ही इज द ट्रू कॅप्टन आय गेस, जो डिझर्व करतो मुंबईची कॅप्टनशिप. कारण की सूर्या इंटरनॅशनल असा खेळतोय, जसा IPL हे सगळं केलं, आय थिंक कॅप्टनशिप बुमराकडे असणं बेटर आहे. आणि सूर्याच्या साईडला एज पण नाहीये कदाचित, सूर्या थोडा एजेड पण आहे, थोडा म्हातारा झालं ते. पण बुमराचा तुला ते नाही वाटत का की बुमराचा फिटनेस नेहमी कन्सर्न असेल म्हणून? माहित नाही, पण तो IPL तर दरवेळी पूर्ण खेळून जातो भाई. तो इंडियासाठी 1-2 वर्ष नव्हता IPL ला. इंटिग्रिटी जज करणार. एक मिनिट, ते 1-2 वर्ष कशी ऑन ऑफ होती कळलं. इंडियासाठी तो सातत्याने इंजर्ड असतो. म्हणजे आता तो बुमराच्या इंटिग्रिटीवरती डाऊट घेतो. जस्ट अ जोक, नो ऑफेन्स बुमरा. बुमरा बघणार नाही, पण ठीक आहे. नाही, पण मला असं वाटत होतं की कालच्या ह्याच्यापर्यंत की मुंबई तिलक वर्माकडे बघते असं वाटलं होतं. वाईस नाही, मला नाही वाटत तिलक वर्माची फ्युचर कॅप्टन म्हणून. नाही, तिलक वर्माची ती मला पर्सनॅलिटीच नाही वाटत की तो कॅप्टन. इव्हन मला सूर्याची पण नाही वाटत की तो प्रॉपर कॅप्टन आहे. ते तर इंटरनॅशनलला चालून जातात गोष्टी, कारण की गंभीर तिथे खूप जास्त हेवी वेट आहे, त्यामुळे ते निभावून जातं असं वाटतं. शार्दुल ठाकूर जर तिथे द्रविड असला असता ना, तर मग सूर्या एवढा सक्सेसफुल नसला असता माझ्यामध्ये. कारण की द्रविड हा कोच आहे. द्रविड हा प्लेयर्सला स्वतःच म्हणणं पूर्ण करू देणारा माणूस, प्लेयर्सना सपोर्ट करणार, इंटरफेअर न करणार माणूस. सो गंभीर आहे म्हणून आय गेस ती जोडी बरोबर आहे. मग त्या अर्थी पण गंभीर आणि सूर्याची म्हणजे एक अग्रेसिव्ह आणि एक थोडा शांत सबमिसिव्ह. मग माझ्या ते मुंबईने एक जो ह्या वर्षी कॉल घेतला होता, मुंबईमध्ये एक ट्रान्सफर घडली शार्दुल ठाकूरची. येस, ही इज द फ्युचर कॅप्टन, द गोल्डन कॅप्टन. कालही त्याने दाखवलेलं आहे. काल पण मुंबईला खूप तुडवलं होतं, पण शार्दुल ठाकूर आलेला आहे आणि 2 विकेट काढलेत मित्र एका ओव्हर मध्ये. प्रभुसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर. प्रभू पाहिजे. पंजाब शार्दुलचा रेकॉर्ड आहे. शार्दुलने आतापर्यंत 5 का 4 4 विकेट सॉल्व घेतले, त्यातले त्याने 3 पंजाब सोबत घेतले. त्यात एकदा किंग्स 11 पंजाब पण होती. अच्छा, आणि प्रभसिमरन सिंग काल प्रियांश आर्या लवकर आउट झाला, 17 बॉल 22 खेळूनच गेला तो. आणि नंतर प्रभसिमरन सिंगने खूप चांगली बॅटिंग केली, तरी बुमराला पण खूप चांगले शॉट्स मारले काल. तो 32 बॉल 57 खेळून गेला, 178चा स्ट्राईक रेट होता. त्यात त्याने 4 6 आणि 6 4 मारलेत. सो आय गेस प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग दोघं पण खूप जोरजोरात दार ठोकवतात इंडियन टीमचं. पण आता ते दोघं ते पण ठोकवत आहेत, काय एलिमिनेशनचं दार. अच्छा, पंजाब पूर्ण टीम ठोकवते. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आलेलं, पण जाऊ दे. नाही जाऊ दे. काय बेडरूमचं वगैरे इट्स टू वाईट. काय बोल ना. नाही बोलायचं मला नाही बोलायचं सगळ्या गोष्टी. मी या पॉडकास्ट वर बोलू इच्छित नाही. मी ऑफ द कॅमेरा सांगतो. हर्षदीप सिंग झाला. तर पंजाबचं मला ते वाटलं की काल जो पंजाब जी आपल्याला माहिती होती, ऑब्व्हियसली कालचं पिच पण जरा वेगळं होतं, बाउन्स वाईज वगैरे. पण
पंजाब तेवढी अग्रेसिव्हली गेली नाही मुंबईच्या वेळेस. मग थोडे ते लोक कॉशियसच होते, मग विकेट्स पडण्याला घेऊन किंवा काही. मग ते त्यांनी पहिल्या पॉवर प्लेला 6 ओव्हरला 65-60च्या आसपास त्यांनी कधी रन मारले किंवा कमीच मारले असते. सो थोडा कॉशियस स्टार्ट होता पंजाबच्या साईड, कारण त्यांना काल ते होतं की त्यांना काल चान्सेस आणि मार्जिन्स नव्हते द्यायचे. बरोबर, कारण की पंजाबची आता हालत थोडी खस्ता झाली आहे की भाई पुढच्या 1-2 मॅच जर हरले तर ते लोक क्वालिफाय पण नाही होणार कदाचित. आता त्यांना दोन्ही मॅच जिंकायचं, तेच म्हणतो. कारण ते 6 हरलेत, एक टाय झाली. ही पकडून म्हणतोय मी, ही मॅच पकडून म्हणतोय. करेक्ट. त्याचे तर 13 पॉईंट आहेत ना माझ्यामध्ये. 13 आहेत. 13 त्यांचे दोन ते 17 पर्यंत जाऊ शकतात. पण मला याचे 6 मॅच ऑलरेडी जिंकलेत, 5 हरलेत, एक टाय ड्रॉ झाली. पण तू बघ ना, कॉन्फिडन्सचा सगळा इश्यू आहे. लागोपाठ 5 हरलेत आणि त्यात एक मुंबई सोबत. मुंबई म्हणजे आहे. मुंबई मला काय वाटलं की मुंबई ती टीम आहे की जी ह्या वर्षी सगळ्यांना फॉर्म मध्ये आणते. ती पंजाबला पण आणेल, पण नाही. पंजाबकडे वेगळं टॅलेंट आहे. पंजाबने किंग्स 11 मला दिवस दाखवले. तर मला एक वाटतं की कॉन्फिडन्सचा खूप मोठा रोल आहे पंजाबच्या अख्ख्या ह्याच्यात. बघ ना तू, मग एक पंजाब ती होती जी 265 डोळे बंद करून चेस करून गेली, आणि एक ती पंजाब आहे आता 200 मारायला पण काल स्ट्रगल. तेच ना, T20 तुझ्या दिवसावर आहे. T20 मध्ये तुला झिम्बाब्वे पण ऑस्ट्रेलियाला हरवून जाते, राईट? 2दा हरवलं वर्ल्ड कप. वर्ल्ड कप मध्ये. सो तेच आहे, T20 मध्ये कोणी कोणाचा बाप नाही. खरं. मग कधी कधी चेन्नई आणि आरसीबी पण मुंबईला हरवतात. सो येस, आणि मुंबई त्यांची बाप आहे, पण मुंबई बाप आहे कारण त्यांच्या बापाच्या मुलाच्या लग्नाला ते लोक येतात सगळे. इफ यू नो यू नो. हा, तर मग परभसिमरन सिंगला शार्दूल ठाकूरने आउट केला. चांगला बॉल. त्याच्या आधी आय गेस शार्दूल ठाकूरला मारलेला आदल्या ओव्हरला. शार्दूल ठाकूरला 15 ओव्हरला त्याला पहिला चौका पडला, एक वाईड. मग कमेंटेटर पण बोलले शार्दूलची बॉलिंग अनप्रेडिक्टेबल. म्हणजे तू बुमराचा कसं, बुमरातला नाही, शार्दूलने पहिली ओव्हर टाकली ना, पहिल्या ओव्हर मध्ये 15 रन आलेले. ती कन्सिस्टन्सी त्याची होती. इव्हन त्या ओव्हरला जेव्हा विकेट पडली त्याच्या आधी पण त्याने वाईड 4 टाकले. कमेंटेटर बोलले पण की तुला एक कळतं की चांगला बॉलर असं कसं असतं की सेटअप असतो एक, की बुमरा 3-4 डॉट काढेल किंवा 3-4 कडक बॉल टाकेल, मग त्याला विकेट मिळते. शार्दूलचा यू कांट प्रेडिक्ट नाही. तो 6 मारून पण विकेट काढू शकतो, तो 2-3 छक्के मारून पण विकेट काढू शकतो. सो तसं काल तेच झालं प्रभसिमरन. पण तेच लॉर्ड शार्दूल इज लॉर्ड शार्दूल. होपफुली तो आमच्या पॉडकास्ट वर येईल कधीतरी. शार्दूल, जर तू ऐकत असशील हे सगळं तर प्लीज मुंबईत सुट्टी घे. तसे तर बाहेर गेलेत आमच्याकडे. हे ऐकून तो येईल असं वाटतंय का तुला? नंतर मग कुपर कॉनली आला. पण श्रेयस अय्यरचा अरे प्रियांश आर्य आउट झाला. श्रेयस अय्यरला खूप चांगला बॉल टाकला तो भाई. तो म्हणजे एक तर स्लो बॉल होता, नकल बॉल होता आय गेस जो टाकला तो, आणि तो थोडा बाहेर पण आला बॉल पडून आणि नाही कळला तो टप्पाच. मला वाटतं तसा आहे, ब्लाइंड स्पॉट. तुला पुढे खेळावं की मागे खेळावं तुला कळत नाही त्या स्पॉटला. हा बॉल लास्ट इयर पडला असता त्या सेमीफायनलला तर गेला असता लवकर. असो, हा बोल. तिथेच आहे अजून. सगळी माणसं तिथेच असतात रे, काहीच लोक असतात जे पुढे जातात. खरंय. श्रेयस अय्यर 2 बॉल 4 करून आउट झाला. खूप चांगला बॉलवर आउट झाला श्रेयस अय्यर शार्दूल ठाकूरच्या. आणि मग कॉनली जेव्हा आलेला खेळत होता, कॉनली पण खूप बऱ्यापैकी स्लोच खेळा. 22 बॉल 21 करून त्यांचं वेगळं वाटत होतं. राजभावाने खूप कडक बॉल टाकला कॉनलीला. जो बोल्ड केला त्याने, मस्त टाकला त्याने. थोडा आत आला तो बॉल, नाही राईटीला तो बाहेर जात होता बॉल, थोडा आउटस्विंग झाला. त्याची ऍक्शन पण बघ ना, यू बिंग अ बॉलर ऑब्व्हियसली यू कॅन अनालाइज हिज ऍक्शन बेटर. पण राजभावाने याआधी खूप मार खाल्लाय, त्यामुळे एवढी काही अनालाइज करून होणार नाही. ती मॅच जिथत त्याने मार खाल्ला आरसीबी वरी. पण त्यात मला त्याचा डिसिजन चुकीचा वाटला सूर्याचा, की त्याला शेवटच्यावर देणं, जेव्हा की अला गझनफर होता. ऑब्व्हियसली अला गझनफरला रन पडले होते, पण तीच ओव्हर त्याचीच होती. तर राज अंगद भाऊची ऍक्शन बघ, किती हायम ऍक्शन आहे, किती वर त्याचा एक हात जातो प्रॉपर. आणि राज अंगद भावाबद्दल एक ट्रिव्हिया आहे की 2022चा अंडर-19 वर्ल्ड कप, ज्या वर्ल्ड कपला हा होता जेकब बेथल होता, अंगरिक्ष रघुवंशी वगैरे ज्या वर्ल्ड कपला होते, त्याच वर्ल्ड कपला बावा पण होता. आणि त्या फायनलला बावाने 5 विकेट काढले होते मित्र 34 रन. आणि बेथल वॉज कुठे गेल्या ह्या स्किल, कुठे गेल्या? बेथल वॉज अ टोटल फ्लॉप इन दॅट वर्ल्ड कप. आणि त्या वर्ल्ड कपचा आय विल स्टील बेट ऑन बेथल. बेथल ऑब्व्हियसली खूप स्किलफुल आहे, पण त्या वर्ल्ड कपचा मेन स्टार कोण होता माहिती का? कोण? डेवाल्ड ब्रेविस, त्या वर्ल्ड कपचा ऍक्च्युअल हिरो. आणि त्यांचाच एक बॉलर होता केनवा मफाका म्हणून, मुंबईने घेतलेला त्याला. मस्त बॉलर होता. सो बावाने काल खूप चांगला बॉल टाकला कॉनलीला, ज्यावर त्याचा बोल्ड झालेला आणि 21 रनवर आउट झाला तो. आणि त्यानंतर आणि इथे कुठेतरी ना, जेव्हा अय्यरची विकेट पडली ना, तेव्हा पंजाब पुन्हा थोडी घाबरली.
फसले थोडे ते लोक हम्म. तिथे, कारण की नंतर मग तो सूर्यांश शेडगे जो लास्ट मॅचला आय गेस चांगला दोन खेळलेला, मॅच चांगल्या 2 खेळल्या, मॅच चांगला खेळलेला. त्याच्यानंतर मग शशांक सिंग पण पटापट wicket काय गेले. झालं माहित नाही त्याच्यात त्याने कॅचेस सुटले कॅचेस सुटल्यानंतर त्याची बॅटिंग पण सुटली ना त्याच्याकडून. नंतर मग ओमर जाईने खूप चांगली इनिंग खेळली. शशांक सिंग आणि शेडगे लवकर आउट झाले. शेडगेची कॅच कडक पकडली राजांगत भावाने भावाने कॅच मस्त पकडली. हा. सो ओमर जाईने काल 17 बॉल 38 ठोकलेत, त्यात त्याने 4 6 मारले आणि 2 4 मारले. करेक्ट. सो ओमर जाई खूप त्यांचा काय म्हणतात युटिलिटी प्लेअर वाटतो मला, की आणि- जो ज्याच्याकडे काही दे तो करून दे पंजाबसाठी. करेक्ट. आणि त्याला पंजाबने चान्स दिलाय 12 मॅच नंतर, जेव्हा की तो लास्ट IPL पण पंजाब बंद बरा खेळला, जसं काय म्हटलं युटिलिटी प्लेअर आहे. सो त्याने त्याचे काय म्हणतो त्याचे नॉक्स म्हण किंवा त्याचे स्पेल्स म्हण चांगले चिपिंग केले होते. पण यावर्षी पंजाबने स्टॉइनिस सोबतच, पण स्टॉइनिस ठीक आहे, स्टॉइनिस मला चांगलाच प्लेअर वाटतो खूप. पण मग अलॉंग विथ स्टॉइनिस कदाचित ते ओमर जाईला घेऊन थोडे राहिला. स्टॉइनिस आता काय म्हणत, स्टॉइनिसची एकंदरच तुझी बक्षीन आता धार कमी झाली बॅटिंग मधली, पण स्टॉइनिसच्या पॉवर हिटिंग वरती कधी पण विश्वास ठेवू शकतो. पण बॉलिंगवर नाही ठेवू शकत त्याच्या. तो बॉलर नाहीच वाटत मला. अजून जर थोडा कमी आवाजात बोल म्हणजे कळेल लोकांना. मला त्या स्टॉइनिस नाही ऐकलं तर मला माझ्या पॉडकास्टवर तो येणार नाही. जरा कमी आवाजात. खरं. सो ओमर जाईला दीपक चहरने आउट केला, विल जॅक्सने कॅच घेतला. त्याने खूप मारलं त्याच्यावर. नंतर मग खाली झेवियर बार्लेटने एक इनिंग खेळली छोटेखानी, 7 बॉल मध्ये 18 रन मारले त्याने. इव्हन विष्णू विनोदने पण चांगली बॅटिंग केली. सो दॅट वॉज अ टॅक्टिकल मूव्ह. जेव्हा 8वा विकेट पडला आणि काहीतरी 140 विष्णू विनोद इम्पॅक्ट, तुला वाटलं की आता पंजाब 160 170 मॅक्स करता, त्यांनी विष्णू विनोदला आणलं, प्रभा सिमरनला रेस्ट बरोबर इम्पॅक्ट करून. सो त्यांनी एक बॉलर ऍक्च्युअली कमी खेळवलं त्या मनाने. सो विष्णू विनोद आला आणि मग तिथे थोडीशी शेवटच्या 3 ओव्हरला रन्स खूप आले. अरे भाई, चेहर कॉर्बिन 60 रन वगैरे आलेत 16व्या ओव्हरला. मला माहिती जेव्हा 16वी ओव्हर चालू होती तेव्हा 140 144 17वी ओव्हर संपताना. 17वी ओव्हर संपताना तेच 140 144 स्कोर होता. सो शेवटच्या 3 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 60 रन मारलेत. त्यात पण पहिल्या चेहरला 20 आले, कॉर्बिन बॉशला 22 का 26 आले आणि बुमराला 10-12 आले जे काय असतील. सो शेवटच्या 3 ओव्हरला अख्खं मोमेंटम पंजाबच्या साईडने. सगळ्यांना वाटलं की इथे पंजाबचं नशीब बदललं. मुंबई इज बॅक इन इट्स ओरिजिनल फॉर्म. लोकांना फॉर्म मध्ये आणायचं. मुंबई दानधर्म करायला लागली. येस. तर खाली विष्णू विनोद चांगला खेळला, 8 बॉल 15 मारून गेला आणि झेवियर बार्लेट चांगला खेळला, 7 बॉल 18 मारून गेला त्याच्यात त्यांनी 1-1 6 आणि 1-2 4 असे टाकले दोघांनी पण. त्यांचे 200 रन कसे जमा झाले त्यांचे. येस. आणि बॉलिंग कालच्या पिचवर जरा 200 रन वाटत होते की ट्रिकी आहेत, कारण जरा ऑफ द सर्फेस जरा बॉल वेगळा येत होता आणि थोडं स्लो पिच होतं, बाउन्स पण जरा कमी होता आणि स्लो पण होतो पिच. बरोबर. काल बॉलिंग मध्ये बघायला दीपक चहरने चांगली बॉलिंग केली, 4 ओव्हर 36 रन्स दिले त्याने, 2 विकेट काढल्यात. बुमरा पुन्हा एकदा विकेटलेस गेला यार. शेवटच्या बॉलला त्याला मिळाली असती विकेट, पण मग तो बॉल माहित नाही, थोडं ते टॅक्टिकल मला वाटलं की एक तर तो रूल फॉकॉल आहे एकदम, की तुम्ही रिव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला लेग बायचा रन मिळत नाही. काय आहे असं? जर तो नॉट आउट आहे तर रन मिळाला पाहिजे आयडियल सिच्युएशन. तू जसं म्हणालास मला की इंटरनॅशनल रूल बदलला, रिवाइज केलेला आहे. कारण आधी तर असं होतं की हे जेव्हा होतं तेव्हा 4 जरी गेला ना तर तो 4 पण नाही द्यायचा ऑब्व्हियसली. सो ते बुमराने आय गेस ते टॅक्टिकली वापरला, कारण की तो क्लिअर कट कळत होता की नॉट आउट आहे भाई, आउटसाइड ऑफ स्टंप त्याचा इम्पॅक्ट आहे, आणि तरी पण बुमराने रिव्ह्यू घेतला. सो इट वॉज माइंड गेम, गुड माइंड गेम. बुमराची कॅप्टन्सी कशी वाटली? अच्छा, बाय द वे अजून एक होता पिक ऑफ द बॉलरचा कालचा हाच होता, शार्दुल ठाकूर होता, कारण त्यांनी 4 विकेट्स काढल्या. येस. अय्यर 39 रन्स. प्रभसिमरन अजून कोणाला काढला? आय गेस त्याने शशांक सिंगला पण काढलं माझ्या मते, आणि अय्यर प्रभसिमरन शेडगेला काढलं आणि शेडगे, आणि चौथा कोणाला काढला त्यांनी? ह्याला काढलं ना, श्रेयस अय्यरला. श्रेयस नाही, प्रभसिमरन, श्रेयस अय्यर, शशांक शेडगे पण होता ना, बरोबर. सो त्याने हे 4 विकेट्स काढले. आणि ते शार्दुल ठाकूर सरप्राइजेस यू, तुला कळत नाही की एखाद दिवशी तुला तो म्हणजे हे वाटतो, काय म्हणतो ना, डेनिस लिली आणि वकारुनच वाटतो, आणि एखाद दिवशी तुला तो कोण वाटतो? सुदीप त्यागी वाटतो. सॉरी, सुदीप त्यागी कोण आहे भाई? सुदीप त्यागी बॉलर नाही, चेन्नई मध्ये होता. अच्छा, 9 का 10च्या सीझनला होता. चल, सुदीप त्यागी नाही, अशोक डिंडा वाटतो. अशोक दिंडा भाई, रणजीचं रेकॉर्ड बघ अशोक दिंडा. मग एखाद दिवशी तो अजित आगरकर वाटतो, सिलेक्टर. एखाद दिवशी तुला तो ईशांत शर्मा वाटतो. तू शिवाजी पार्कला जाऊन बोल. एखाद दिवशी तुला तो ईशांत शर्मा वाटतो. आता उरलं कोण आहे कोणाची मारायची? बरं, एखाद दिवशी तुला तो मुश्रफी मोर्तजा वाटतो. हे ठीक आहे, तो बांगलादेश, त्याला जाऊ दे.
हा, आणि रघु शर्माने काल वाईट बॉलिंग केली आहे. रघु त्याला शर्मा मारलंच म्हणजे. मारलंच म्हणजे 2 ओव्हर 22 मारले त्याला. हम्म. आणि ऍक्शन थोडी वियर्ड आहे रघु शर्मा, म्हणजे काहीतरी विचित्रच फिरतात. तुला असं वाटतं की तो असा खाल्ला अंडरहॅम बॉल टाकतो असं तुला वाटतं. हम्म. पण कालच्या पिचवर थोडी स्पिनला हेल्प होती, म्हणजे बॉलला ग्रिप होता, कारण विल जॅक्सचे बॉल लिटरली मध्ये पडून वाईडकडे चालले होते. पण ऑब्व्हियसली मुंबईने स्पिनर्स वापरले नाही फार, एकच ओव्हर टाकली विल जॅक्सने, पण 9 रन दिले कारण त्यात. त्याचा कंट्रोल नव्हता. आणि राजबावाने पण एकच ओव्हर राज टाकली, अंगद ज्यात बावा. त्याने कॉनोलीला आउट केला. 11 तो रन बॉल मस्तच होता पण. खूप कमाल टाकलेला बॉल. पण आहे राजअंगद बाबाकडे कदाचित मुंबई त्याच्याकडे थोडं फ्युचर बघू शकते. त्याला जेवढे अश्विनी कुमारला चान्स द्या, एवढ्या चांगल्या बॉलरला बसवूनच टाकलं वाया घालवते तुम्ही अश्विनी कुमार सर. तुम्ही दीपक शहरला पण आणलं परत, पण तुम्ही त्याला नाही आणलं. बावाला तुम्ही एवढे चान्सेस दिले, त्याला मार खाऊन पण त्याने. पण मग आय थिंक अश्विनी कुमार डिझर्व्स अ चान्स. सो नंतर मग मुंबई बॅटिंगला आली, तेव्हा मॅच अडकलेली होती पहिल्या ह्याच्यापासून. पण रिकल्टन रोहित शर्मा काल ऍक्च्युली अडकला होता, कारण त्याला चार्ज होता करता 8 बॉल 4 वगैरे खेळत होता, स्ट्राईक रोटेट नव्हता. ऑलमोस्ट माझ्या मते तो 2 छगे मारले त्याने. 26 बॉल 25 केले का 26 बॉल 25 केले. सो त्यात त्याने समज 2 सिक्सेस मारले. सो 2 बॉल तर त्याने 12 मारले. सो बाकी 13 रन त्यांनी करायला 23 बॉल घेतले, 24 बॉल घेतले. सो काल जीव अडकला होता पिचवरती त्या. पण रिकल्टन मुंबईचा बेस्ट बॅट्समन रिकल्टन आहे. काल पण त्याने ज्या पद्धतीने पिक करून पिकअप शॉट्स मारत होतो, तो त्याने कडक मारले. 23 बॉल 48 चांगले मारले. आणि तो असताना वाटत होतं की मुंबई इझिली क्रूज करते, पण जसा तो गेला मॅच फसली थोडी. नंतर मग कारण की नमनदीर लवकर आउट झाला. पाहिजे नमनदीरने काल कॅच पण सोडली. माझ्या नमनदीर ह्या आयपीएलचा शशांक सिंगला मी नाही काउंट आउट करू शकत. वन ऑफ द वर्स्ट फिल्डर्स आहे. नमनदीरने सगळ्यात जास्त कॅचेस सोडले. हो का? मला शशांकने सोडले. नाही, शशांकला असं शिव्या पडल्या असतील मला वाटतं. कारण नमनदीरने एसआरएच ची मॅच सिंगल हँडेडली त्याने जिंकवली. एसआरएचला त्याने 2 ट्रॅव्हिस हेडच्या कॅच सोडल्या, चांगल्या सिंपल कॅचेस सोडल्या. त्यानंतर त्याने बॅटिंग त्या मॅचला थोडीशी ऍव्हरेज केली होती. इव्हन त्याने बाउंड्रीला बऱ्याच कॅचेस सोडल्या. त्यानंतर त्याने मागच्या मॅचला बाउंड्रीला कृणाल पांड्याची कॅच ड्रॉप केली होती, आणि काल त्याने स्लिपला एक सिटर ड्रॉप केली. आणि तुला ना इझी कॅच होता तो. युजली तुला असं बघताना ना कधी कधी तुला ते जज होत नाही बघताना की एलडब्ल्यू कसा झालाय, बॉल लागला कुठे. पण तुला तो बॉल असा दिसला प्रॉपर ट्रॅव्हल होताना की ह्याने लेट मुवमेंट केली, की त्यातून प्रॉपर पामला लागून मग त्याने हात पकडायला दाबायला गेला असं वाटलं तुला. सो या मॅम त्याला बॉल होल्ड कसा करायचा नाही कळलं. तू शिकव जाऊन त्याला. ओके. येस, नमनदीर काल 9 वर आउट झाला, 6 बॉल 9 मारून त्याने 1 6 टाकलेला. आणि नंतर मग आले तिलक वर्मा सर. येस त्यांनी ते नसते तर कालची मॅच मुंबई नसती जिंकली. काल त्यांनी 33 बॉल 75 रन मारलेत, त्यात 6 6 आहेत आणि 6 4 आहेत. सो तिलक वर्माचं मला तेच वाटतंय रे, की तो जर कन्सिस्टंटली असा खेळला ना तर त्याच्याकडे T20चा प्लेअर म्हणून बघितलं जाईल. कारण की बघ ना, आता ती लास्ट जी सेंचुरीवाली इनिंग आली त्याच्यानंतर ही इनिंग आली डिरेक्ट. सो आयपीएल मध्ये म्हणतो. आणि तुला असं वाटतं की इव्हन इंडियासाठी पण त्याचं तेच आहे, त्या एशिया कपच्या नॉक नंतर तसा नाही, वर्ल्ड कप मध्ये 1-2 चांगले नॉक्स केले खाली. पण मला वाटतं तिलक वर्माचं तेच आहे की तिलक वर्माकडे ही जी केपेबिलिटी आहे. मी आता कालचं त्याचं चेस बघशील किंवा तू ते एशिया कप वाला बघशील, इट वॉज विराट कोहलीच्या काय म्हणतो ना इंटेन्सिटी खेळला, की प्रॉपर तो कॅल्क्युलेट करत होता, जेव्हा वाटेल तेव्हा रिस्क घेत होता किंवा जे काय कॅल्क्युलेट करून खेळत होता. सो तुला प्रॉपर असा तो मशीन वाटत होता खेळताना. आणि जो बॅट्समन तर कमालच आहे. कव्हर्स मध्ये ज्या मारतो ना ताकदीने, त्याने काल एक 6 मारला रे, लॉफ्ट केला. ते मी शेवटच्या वरचा सांगतो तुला काय. शेवटच्या वरला काहीतरी 15-16 हवे होते. त्याने पहिला छगा मारला, दुसरा तो पॅडल करायला गेला बॉल, आणि बॉल या हाईटचा होता. तर ऑब्व्हियसली त्याला शिवाय त्या लोकांनी काय शॉट आहे स्टेट बॅटने खेळ. पुढचाच बॉल तो काम होता एक खूप, आणि पुढचा बॉल थोडासा थोडीशी गुडली, तो ऑफच्या बाहेरचा बॉल होता. त्याने एक 6 मारला तिकडे. सो तिलक वर्माकडे काय म्हणतो ती केपेबिलिटी आहे की खूप भारी चेसर किंवा खूप जास्त कडक इनिंग बिल्ड करतो तो. पण ती इनिंग बिल्डिंगची कन्सिस्टन्सी नाही. आणि तेच आहे, तुला कधी कधी वाटतं की ह्याच्या एवढा वाईट बॅट्समन कोण नाही, आणि कधी वाटतं की हा बेस्ट आहे. सो ह्या 2 ह्याच्यात तो खेळतो, तो मध्ये नाही खेळत. इस्पार मधल्यामध्ये काही नाही. आणि जेव्हा की तिलक 2022 ला तिलक वर्मा आला होता, आणि त्याच वर्षी जयस्वाल पण आला होता, जेव्हा मला लक्षात आहे आयपीएल मध्ये. आणि जयस्वाल खूप पुढे निघून गेला. जेव्हा की तिलक वर्मा तेव्हा खूप पुढे होता त्याच्या, आणि तिलक वर्मा अजून तेवढा पुढे नाही गेला. पण वर्ल्ड कप तिलक वर्मा. पण तेच आहे रे, तू संजू सॅमसनचं बक्षीस, संजू सॅमसन आता क्लिक व्हायला चालू झालं, राईट. सो तू यू नेव्हर नो तू कधी चालेल. इट्स जस्ट की तेच आता तुला करत राहायला पाहिजे तू गोष्टी. खरं, त्या कधी वर्क होतील ते तुला पण माहित नाही. खरं, आमच्या मनीष पांडेच्या तर नाहीच झाल्या बिचारे. खरं, आणि आमच्या पॉडकास्टचं पण तसंच होतं. कधी वर्क होणार काय माहित. येस, कधी मित्रांनो, येस, कधी 50च्या पुढे व्ह्यूज जाणार आमच्या लॉंग व्हिडिओज ना काय माहित. आता खूपच आपण सिंपती वगैरे मागतो. ठीक आहे. तर काल रिकल्टन, तिलक या दोघांच्या इनिंग्स कमाल होत्या. रुदरफोर्ड आणि रोहित शर्मा त्या साईडने खेळत होते. दे वर प्लेइंग टिपिकल मुंबई यावर्षी. पण विल जॅक्सने खाली एक चांगली इनिंग केली, 10 बॉल 25 ची, 2 4 आणि 2 6 मारलेत त्यात.
आणि आय गेस विलजॅक्सची जागा तुला बरोबर वाटते का या टीम नाही, मला वाटतं की विलजॅक्सची ही त्याने जेवढा IPL केलं ही बेस्ट इनिंग आहे मुंबईसाठी कारण काल त्याने काय त्या हाला अर्शदीप ब्लॅक त्याने कडक छगा मारला, प्लस त्याने 2-4 चांगले मारले कव्हर्स मधनं, आणि त्याने फुल टॉस बार्टलेटला पण त्याने शेवटच्या छगा मारला. सो विलजॅक्स आय गेस ह्या वर्षी मुंबईतनं कमी केला तो खूप, कारण तो आलाच लेट, पण विलजॅक्स हा आउट अँड आउट मॅच विनर आहे. त्याच्या बॅटिंग ऑर्डर बद्दल मला वाटतं की तो थोडा वर येऊ शकतो आय गेस, माहित नाही, रुदरफोर्डच्या वर येऊ शकतो तो, काय माहिती. मला आता विलजॅक्स जेवढं मी बघितलं लास्ट IPL ला, पण त्याला जेव्हा जास्ती बॉल खेळायला मॅच तो चांगला नाही खेळायचा. सो इव्हन इंग्लंड मधनं पण तो फिनिशर सारखाच त्याला युज केला होता, आणि त्याच्याकडे ते आहे काय म्हणतो ना टेम्परामेंट किंवा तो पेशन्स, त्याच्याकडे तो मॅच फिनिश करतो चांगला, जेवढं मी त्याला थोडंफार बघितलं. आणि सो मला वाटतं ठीक आहे ऑर्डर, पण मला रुदरफोर्डच्या वर तर यावं देण्याचं ते असू शकतं काय झालं तरी. पण मुंबई आय गेस आता काल जी मॅच झाली त्याच्यावरून तरी असं वाटतं की मुंबई खूप लोकांच्या क्वालिफिकेशनच्या स्वप्नावर पाणी टाकू शकते. मुंबई गेम करणार आहे. आता केला की नाही टीम आहे ती आता येणारच घरी याच्या माणसं. मराठी माणसाची टीम आहे, जो माणूस शेवटपर्यंत हरत नाही, जो माणूस शेवटपर्यंत हरला तरी लढत राहतो, जीव गेला तरी तो प्राण सोडत नाही, जीव गेला तरी तो गड सोडत नाही, तसा मराठी माणूस कडक. सो मुंबईने 27 IPL ची तयारी सुरू केलेली आहे आणि खूप अप्रतिम केलेली आहे. बहुतेक कॅप्टन्सी पण अशीच राहावी मुंबईची बुमराकडे. खरं हार्दिक पांड्या परत येईल की नाही आता माहित नाही. खरं आता तो एकटाच प्रॅक्टिस तर करतोय, कुठे करतो ते देवालाच माहिती बिचारा. ते काय BKC ला करत असणार तुम्ही. पण तुला काय वाटतं ऑनेस्टली की हार्दिक पांड्या जाऊ पुढच्या IPL ला हार्दिक पांड्याला कंटिन्यू करावं? नाही, मला वाटत नाही करतील कॅप्टन की प्लेअर म्हणून माहित नाही, प्लेअर म्हणून पण त्याला ट्रेडच करतील. माहित नाही, मी हार्दिक पांड्याचा तसा खूप फॅन राहिलेलो, पण इट जस्ट दॅट ते कॅप्टन्सी वाला. पण मी इंडियासाठी फॅन आहे त्याचा, IPL साठी नाही. मुंबईला खूप जिंकवलंय, पण आता जे काही झालंय 1-2 वर्षात ते खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटतं. आणि मी आज सकाळी एक रील बघितली ज्यामध्ये असं आहे की बहुतेक हार्दिक पांड्या दिल्लीला ट्रेड होणार आहे, आणि त्याबद्दल मुंबई अक्षर पटेलला घेऊन येणार आहे. डायरेक्ट मुंबई कॅप्टन उचलते, मुंबई छोटे प्लेअर उचलत नाही कोणाचे, पण अक्षर पटेलला उचलून काही हेच नाही. मला माहित नाही, तुमच्याकडे ऑलरेडी सँटनर आहे, त्याला तुम्ही सोडणार आहात का? पण सँटनरला त्यांनी ऑलरेडी सोडलं नाही यावर्षी. आता कोणाला आणलं? केशव महाराजला आणलं ना. एक्झॅक्टली सेम केशव महाराज आहे मग तुझ्याकडे. आणि वानखेडेवर अक्षर पटेल नाही, मी तर ऐकलंय, ते खरं किती खोटं माहित नाही मला. पण तेच हार्दिक पांड्यासाठी पण थोडंसं मला वाईट वाटतंय, बट इज जस्ट त्याचं लक कदाचित खराब आहे किंवा खूप मोठी कॉन्स्पिरसी, आय डोंट नो काय घडलंय. कळलं IPL संपल्यावर कळेल. मुंबई टीम जी आहे, इव्हन काल पण तू बघशील विदाऊट हार्दिक पांड्या मुंबई वॉज अ जायंट. म्हणजे तुला दिसत होतं की ही टीम कशी काय हरते विदाऊट सूर्या, विदाऊट हार्दिक. कळलं ना तुला कशी हरते, तेच कळत ना कशी हरते. सो विदाऊट सूर्या, विदाऊट हार्दिक तुला मुंबई एवढी ग्रेट टीम वाटते. ती मुंबई फक्त 4 मॅच कशी जिंकली हा प्रश्न. ही खूप मोठी काय म्हणतो ना, ही ती डेक्कनच्या असेल. पण तेच आहे रे, T20 तुला मी बोललो ना, तेच आहे की ते तुझ्या दिवसावर आहे. तिथे कोणीही कोणाला हरवून जाईल, कोणीही डबगा येईल, कोणीही वर चढून जाईल. कधी झिम्बाब्वे तुझा वर्ल्ड कप पण जिंकून जाईल, यू नेव्हर नो. आम्हाला जी झिम्बाब्वे आजच्या दिवसात आवडलेली आहे एवढी जास्त. येस, आता मिनोज मध्ये तीच टीम वाटते ना तुला अजून कोणती? बांगलादेशला मी काउंट पण नाही, पण पाकिस्तान करतं कारण ते हरतं त्यांच्यासोबत. येस, आत्ताच हरले टेस्ट मॅच, आणि मागे एक सिरीज हरले. येस. कामरान अकमल तर कडक मारत होता, त्याची कोणता त्याचा रील बघत होतो मी, त्यामध्ये स्क्रोल करता करता आला की क्या टीम है ये हमारी वगैरे चालू होतं. बांगलादेश से हार रहे 3-3 मॅच वगैरे, आणि ते लोक टेस्ट मॅच रे, 1 डे T20 पण नाही यायला. करेक्ट. आणि बांगलादेशने त्याला जाऊन पाकिस्तानमध्ये सिरीज हरवली, आणि ते बांगलादेशमध्ये पण हरतात. सो मग आता इंग्लंड मध्ये सिरीज करवा त्यांची, तिकडे पण ते हरतात. येस, सो आय गेस PBK's आता खूप कठीण आहे, पुढच्या खूप कठीण आहे. त्यांची जशी सुरुवात झालेली तसा एंड होत नाही अजिबात. त्यांना आयडियल जो हवा होता तो. आणि आय गेस आता मुंबई खूप लोकांचा, आपण मगाशी बोललो, गेम करणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? पण चेन्नईचा गेम मुंबईने सुद्धा केला, बेटर केला, कारण पंजाब हरल्यामुळे चेन्नईचे चान्सेस खूप वर झाले. येस, आणि पंजाब, मला जेन्युइनली वाटतं की पंजाबने यावं, पण मला एक शेवटच्या काही ओव्हर्समध्ये खूप बरं वाटलं. म्हणजे शेवटच्या 6 बॉल असताना एक अय्यरचा शॉट लागला, मग मला लास्ट इयर आठवलं कसं यांनी आपल्याला क्वालिफायर 2 ला बाहेर केलं. मला वाटतं करा बाहेर यांना, असं झालं होतं. पण पंजाब इज माय सेकंड फेवरेट टीम या वर्षीची. पण खूप कठीण आहे. पण वाटतं पंजाबने काय चेंज केले पाहिजेत असं इन जनरल? नाही, त्यांचा मला कॉन्फिडन्स आहे. शशांक सिंगला काढा मग जिंका. शशांक सिंग चांगला प्लेअर आहे, चांगलाच प्लेअर आहे, नेहल वगैरेपेक्षा तो चांगला प्लेअर. हा, पण तेच म्हणतो ना मी, आता तो ज्या लेवल ऑफ कॉन्फिडन्स मध्ये तो पूर्ण टीमला घेऊन जाईल बाहेर. कारण 3 कॅचला तर 3 ड्रॉप झाले त्याच्याकडे. पण काल तो आला पण नाही फिल्डिंगला, त्याला नाही आणला. नाही, काल तो होता फिल्डिंगला, कारण प्रभसिमरनला हे केलं. येस, सो माहित नाही पंजाबचा कॉन्फिडन्स वाटतं. बाकी त्यांच्याकडे प्रभसिमरन आणि आहे चांगला, त्यांच्याकडे बॉलर. अजून कोण बॉलर आहे त्यांच्याकडे? चहल आहे त्यांच्याकडे. काल चहलने खूप चांगला स्पेल टाकला ऍक्च्युअली.
ऍक्च्युली आपण बॉलिंग बद्दल नाही बोललो. अर्शदीप तर obviously- अर्शदीपने चांगली बॉलिंग केली काल. खूप 4 ओव्हर 29 रन्सच दिले त्याने. विकेट नाही मिळाली त्याला, पण ठीक आहे. त्याच्या पहिल्या 2 ओव्हरला त्याने रोहितला हातच उघडू दिले. म्हणजे रोहितने आगीचे सगळे डॉट केले. एकाच single काढला असता. बरोबर. ओमर जाईने काल 4 ओव्हर 36 रन दिले. 2 विकेट घेतले त्याने. 9चा इकॉनॉमी होता. ठीक आहे. 9चा. आणि त्याने स्पेशली सेकंड लास्ट 17वी ओव्हर त्याने टाकली होती. ज्यावेळी मुंबईला काहीतरी 18 बॉल 50 का काहीतरी असे रन हवे होते, बरेच हवे होते. त्या ओव्हरला त्याने फक्त 2 रन दिले. काहीतरी 12 बॉल 40 वर मॅच आली काहीतरी झालं होतं. सो ती ओव्हर त्याने खूप भारी टाकली होती. त्यात त्याने ते बाउन्सर टाकले रदरफोर्डला वगैरे. इव्हन त्याने जॅक्सला पण एक सिंगल दिला आणि तिलकला एक सिंगल दिला. सो ओमरचाही मला वाटतं की चांगला रिटेन केला पाहिजे. ओमर जाईला रिटेन केला पाहिजे पंजाबने. या 2 मॅच मध्ये एक परफॉर्मन्स आणायला लागेल. एक मॅच जिंकवायला तो ओमर जाई देणार. हा रिटेन. कारण यान्सेनला खूप मारलाय काल. 4 ओव्हर 55 रन दिले. एक विकेट मिळाली. आणि मला वाटतं की ह्यावर्षी त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक बॉलर यान्सेन जास्त राहिले. बरोबर मारतातच कारण त्याला. मार्को नंतर मग झेवियर बार्लेटला पण मारलाय. त्याच्या 4 ओव्हर पूर्ण पण नाही. 3.5 ओव्हरच टाकला त्याने. 53 रन मारलेत. आणि मग चहलने चांगली बॉलिंग केली. 4 ओव्हर शेवटच्या 20 रन होते. हा एक्झॅक्टली. म्हणजे 3 ओव्हरला त्याने किती 12 रन दिलेले. सो 4 ओव्हर 32 रन देऊन 1 विकेट घेतलं त्याने. सो आय गेस ओव्हरऑल पंजाबची पण बॉलिंग ठीकठाक होती. फक्त 2 लोकांनी त्यांच्या खूपच वाईट बॉलिंग केली. आणि ज्या मोमेंटला मॅच क्लोज करायची होती त्यांनी सोडली मॅच. आणि थोडी आधीच शेल मध्ये गेले. आणि तिलक श्रेयस अय्यर आउट झाल्यानंतर खास करून. गेल्या वर्षी आपण हे डिस्कस केलं ऍक्च्युअली. मला आठवतं की श्रेयस अय्यर आउट झाल्यावर पंजाब टीम घुसते. यावर्षी पण कदाचित तेच कॅरी फॉरवर्ड होतं त्यांचं. जग त्यांच्याकडे चांगले बॅट्समॅन आहेत. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, खाली शशांक सिंग पण चांगला बॅट्समॅन. पण ते सगळे श्रेयसच्या वर आहेत ना. सो येस. आणि तुम्हाला काय वाटतंय कालच्या मॅच बद्दल? मुंबई अजून किती टीम्सना बाहेर घेऊन जाईल त्याच्याबरोबर ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.